नमस्कार. बँकिंग विथ सईच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तर पहिल्या 2 एपिसोड्समध्ये आपण पाहिलं होतं की डेथ क्लेमची प्रोसेस काय असते. बँकेच्या नियमांनुसार नॉमिनेशन जर रजिस्टर्ड केलेलं असेल किंवा जर नॉमिनेशन रजिस्टर केलं नसेल तर त्या 2 केसेसमध्ये जी डेथ क्लेमची प्रोसेस असते ती कशा प्रकारे केली जाते हे मी पहिल्या 2 एपिसोड्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आय होप तुम्ही हे 2 व्हिडिओज पाहिले असतील आणि जर का ते पाहिले नसतील तर नक्की पहा. कारण माझ्या चॅनलचा उद्देश असा आहे की माझा चॅनल हा कस्टमर फ्रेंडली चॅनल म्हणून मी डेव्हलप करते आणि ज्यातून कस्टमर्सना काही टिप्स मिळतील बँकेत जाण्यापूर्वी, काही पूर्व तयारी करता येईल अशा हेतूने मी सगळी माहिती आपल्या चॅनलमधून देणार आहे. आणि आपला कंटेंट मराठीतून आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला मराठी बोलणाऱ्या लोकांना हा कंटेंट चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन होईल असा माझा उद्देश आहे. कारण बरेचसे चॅनल्स हिंदी किंवा इंग्लिशमधून बँकिंग रिलेटेड व्हिडिओज बनवताना दिसतात. पण हा आपला एक मराठीतून करण्याचा उपक्रम मी केला आहे. तर या उपक्रमासाठी मला तुमची मदत हवी आहे, मला तुमचा सपोर्ट हवा आहे. चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करते. आजचा विषय आहे नॉमिनेशन बद्दल. तर मागच्या 2 एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की नॉमिनेशन हे किती गरजेचं आहे आणि नॉमिनेशन केल्यामुळे अकाउंट होल्डरचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेच्या ज्या डेथ क्लेमची जी प्रोसेस असते आणि त्या ज्या काही गोष्टी पूर्ण करायच्या असतात तर त्या किती सोप्या होतात हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर नॉमिनेशन ही अत्यंत महत्त्वाची आणि टॉप प्रायोरिटीवर घेतलेली अशी गोष्ट आहे आणि RBI सध्या त्यासाठी खूप कॅम्पेन्स करते आणि वाईड पब्लिसिटी दिली जाते या विषयाला. तर नॉमिनेशनच्या संदर्भात जे काही रूल्स चेंज झाले आहेत, 1 नोव्हेंबर 2025 पासून नव्या प्रोव्हिजन्स लागू झाल्या आहेत. तर त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बँकिंग लॉज अमेंडमेंट ऍक्ट 2025च्या अंतर्गत बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मधले काही सेक्शन्स जे आहेत जे नॉमिनेशनशी रिलेटेड आहेत ते सेक्शन्स अमेंड केले आहेत, म्हणजेच त्यामध्ये काही नवीन तरतुदी केल्या आहेत. आणि या सगळ्या ज्या काही नवीन बदल जे काही आहेत हे सगळे तर त्याची अंमलबजावणी ही 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होईल. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया की हे नवीन बदल काय आहेत, यामध्ये बँकांना काय सूचना दिल्या आहेत आणि कस्टमर्सना त्याचा काय फायदा होणार आहे, नॉमिनेशन कशा प्रकारे आता करता येईल. तर याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत पहा अशी एक विनंती करते. तर आजच्या टॉपिकला सुरुवात करताना आपण नॉमिनी आणि लिगल हेअर्स यातला फरक पाहूया. आपण सुरुवातीला ही एक डेफिनेशन आहे ती बघूया. Nominee is a person who is entitled to receive proceeds of saving account or articles in safe custody or locker in the name of deceased person or deceased account holder. म्हणजे जो मृत व्यक्ती आहे, जो बँकेचा कस्टमर आहे, बँकेचा अकाउंट होल्डर आहे, तर त्याने समजा एखाद्या व्यक्तीला नामांकन दिलं असेल की माझ्या मृत्यूनंतर या व्यक्तीला माझे अकाउंट मधली रक्कम किंवा लॉकर मधल्या वस्तू किंवा सेफ कस्टडी मधल्या वस्तू या या व्यक्तीला सुपूर्त केल्या जाव्यात, असं जर का त्यांनी मेन्शन केलेलं असेल, असं जर का फॉर्म भरून त्यांनी बँकेला सूचित केलं असेल तर त्याला आपण नॉमिनेशन रेकॉर्डेड असं म्हणतो बँकेच्या भाषेत आणि ही व्यक्ती ही नॉमिनी आहे. परंतु असं बघूया की एक्स हा व्यक्ती आहे आणि त्याला ABCD हे 4 लिगल हेअर्स आहेत. म्हणजे ही त्याची पत्नी आहे समजा आणि BCD ही 3 मुलं आहेत. तर आता या केसमध्ये BCD हे तिघं सुद्धा त्याचे लिगल हेअर्स आहेत. जशी की A म्हणजे पत्नी ही लिगल हेअर होते, तसेच BCD हे तिघही लिगल हेअर्स होतात. परंतु एक्सनी फक्त या त्याच्या पत्नीला इथे नॉमिनेशन दिलंय, म्हणजे तिच्या नावाने नामांकन दिलेलं आहे. मग या केसमध्ये BCD या तिघा जणांचा
ह्या एक्सच्या जे काही डिपॉझिटची रक्कम आहे किंवा एक्सच्या नावाने जे काही सेफ कस्टडीमध्ये लॉकरमध्ये आर्टिकल्स आहेत, ज्या काही वस्तू आहेत, दागिने असतील किंवा काय, तर त्याच्यावर BCD या 3 जणांचा हक्क नाहीये का? तर तो आहे, कारण ते 3 जण लिगल हेअर्स आहेत. परंतु नॉमिनेशन फक्त ए या व्यक्तीच्या नावाने दिलं असेल तर मग बँकेची अशी जबाबदारी असते की ए ह्या व्यक्तीच्या नावाने तो क्लेम सेटल केला जातो, डेथ क्लेम. तर या केसमध्ये इतकं सोपं होऊन जातं बँकेच्या दृष्टीने किंवा एक्सच्या दृष्टीने. आता ए ही त्याची पत्नी आहे, तर ती 3 मुलांमध्ये त्याचं डिव्हिजन बरोबर करेल. पण काही वेळेला लिटिगेशन्स क्रिएट झालेले असतात, काही कौटुंबिक वादविवाद असतात. तर त्या केसमध्ये लिगल हेअर्सना त्यामध्ये त्यांचा राईट मिळेल की नाही, त्यांच्या अधिकारानुसार त्यांना प्रॉपर्टीमध्ये किंवा त्या एक्सच्या जे काही डिपॉझिट्स आहेत किंवा ज्या काही आर्टिकल्स त्यांनी सेफ कस्टडीमध्ये ठेवले होते त्याच्यामध्ये वाटा मिळेल की नाही, असा एक प्रश्न उद्भवतो इथे. तर या सगळ्या वरतीच एक चांगला उपाय म्हणून नवीन प्रोव्हिजन्स आल्या आहेत. RBIच्या नवीन रूल्स प्रमाणे 1 नोव्हेंबर 2025 पासून खूप चांगल्या प्रकारे बदल केले आहेत की ज्यामुळे ही प्रक्रिया खूप सोपी होईल आणि हे जे काही लिटिगेशन्स पुढे उद्भवतात ते उद्भवू नयेत यासाठी खूप छान रूल्स डिझाईन केलेत. तर ते काय आहेत ते आपण पुढे जाऊन बघूया. तर हेच सगळे मुद्दे मी इथे या स्लाइडमध्ये मांडले आहेत. तर लिगल हेअर्स सुद्धा कसे एंटायटल्ड असतात, त्यांचा पण कसा अधिकार असतो आणि नॉमिनी आणि लिगल हेअर्स यातली लिटिगेशन्स मिटवण्यासाठी हे सगळे रूल्स नक्कीच हेल्पफुल होतील. तर त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये करून घेऊया. येस. तर मगाशी आपण एक उदाहरण बघितलं की ज्याच्यामध्ये एक हा डिपॉझिट होल्डर आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर ABCD हे त्याचे लिगल हेअर्स आहेत. पण ए ह्या एकाच व्यक्तीच्या नावाने त्याने नॉमिनेशन बँकेमध्ये दिलेलं आहे. तर लिगल हेअर्सचा पण आता इथे राईट येतो. पण आतापर्यंत कसं होतं की नॉमिनेशन हे एका व्यक्तीच्या नावाने रेकॉर्ड करण्याची पद्धत होती. परंतु आता नवीन जे रूल्स आहेत त्यानुसार 4 जणांना नॉमिनी म्हणून ठेवलं जाऊ शकतं. तर एक्स ही व्यक्ती 4 जणांना नॉमिनेशन देऊ शकते. म्हणजे ABCD ह्या त्याच्या 4ही लिगल हेअर्सना इथे कव्हरेज मिळेल आणि त्याची जी काही डिपॉझिट्स आणि त्याचे जे काही आर्टिकल्स आहेत, गोल्ड ऑर्नामेंट्स आहेत, त्याच्यामध्ये ह्या 4ही जणांना वाटा मिळेल. अशी एक प्रोव्हिजन आहे ज्यामुळे ह्या 4ही जणांचा इंटरेस्ट, ह्या 4ही जणांचा राईट प्रोटेक्ट होईल. तर आता आपण इथे स्लाइडमध्ये जे काही मुद्दे मांडले ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर मॅक्झिमम 4 नॉमिनीज कॅन बी अपॉइंटेड असं म्हटलेलं आहे. तर 4 जणांना जास्तीत जास्त नामांकन देता येईल. म्हणजे यामध्ये आता ABCD हे सगळे कव्हर होतील. यामुळे इतर लिगल हेअर्स जे आहेत ते सुद्धा यामध्ये नॉमिनेशनमध्ये कव्हर होणार आहेत. तर इथे कसं करता येणार आहे की सेव्हिंग अकाउंट आणि जे टाइम डिपॉझिटचे अकाउंट आहेत, म्हणजे सेव्हिंग अकाउंट आणि RD, FD ज्या काही असतील तर त्यांच्या केसमध्ये नॉमिनेशन 4 जणांना देता येणार आहे आणि ते अशा स्वरूपात आहे की ज्याला बँकिंगच्या भाषेमध्ये आयदर सक्सेसिव्ह ऑर सायमल्टेनियस विथ स्पेसिफिक पर्सेंटेज शेअर असं म्हटलेलं आहे. आता सक्सेसिव्ह म्हणजे काय की एक्स ही व्यक्ती बँकेला अशी सूचना देऊ शकते की ABCD हे माझे 4 नॉमिनी आहेत आणि त्यापैकी ए हा याचा प्रेफरन्स पहिला आहे. म्हणजे ए समजा पत्नी म्हटलं आपण तर तिचा पहिला प्रेफरन्स आहे, म्हणजे माझ्या मृत्यूनंतर तिला पहिलं नामांकन आहे, त्यामुळे तिला ही रक्कम देण्यात यावी. सक्सेसिव्ह ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की पत्नी म्हणजे ए ही व्यक्ती तिला फर्स्ट प्रायोरिटी मिळेल, तिचा प्रेफरन्स पहिला आहे, तर तिला ही रक्कम दिली जावी. समजा तिचाही मृत्यू झालाय डेथ क्लेम सेटल करताना, एक्स ही व्यक्ती गेलेली आहे आणि ए ही त्याची पत्नी ती सुद्धा जर गेली आहे तर बी ला प्रेफरन्स मिळेल आणि मग बीच्या नावाने जो काही क्लेम आहे तो सेटल होईल.
जर बी सुद्धा नसेल, ए आणि बी हे दोघेही नसतील, तर सी ला मिळेल. ए बी सी ह्या तिन्ही व्यक्ती जर हयात नसतील, तर मग त्या केसमध्ये डी ला नॉमिनेशनच्या नियमानुसार डेथ क्लेमची रक्कम मिळेल. तर यालाच आपण म्हणतो की सक्सेसिव्ह नॉमिनेशन. आता सायमल्टेनियस नॉमिनेशन म्हणजे काय ते बघूया आपण. सायमल्टेनियस हाही शब्द इथे प्रचलित आहे, जे काही सर्क्युलर्स वगैरे निघालेत त्याच्यामध्ये. तर सायमल्टेनियस म्हणजे काय की ए बी सी डी या 4 जणांना समजा 25-25-25-25 असा जर का शेअर दिला, तर पूर्ण त्याची 100% जी काही रक्कम आहे ती 25-25% विभागली जाईल आणि तो शेअर प्रत्येक नॉमिनीला बँक त्याप्रमाणे त्याचा शेअर बँक सुपूर्द करेल. म्हणजे या केसमध्ये काय होईल, सायमल्टेनियस विथ स्पेसिफिक पर्सेंटेज शेअर असं मी दुसऱ्या मुद्द्यामध्ये जे म्हटलं आहे त्याचा अर्थ असेल. तर या केसमध्ये विभागणी सुद्धा कशी करावी हे एक्स ही व्यक्ती ठरवू शकते. म्हणजे डिपॉझिटर ठरवू शकतो की माझ्या नॉमिनीजना समजा त्याला असं वाटत असेल की पत्नीला 20% मिळावं, मुलाला 30% मिळावं, तर त्यानुसार सुद्धा पर्सेंटेज त्याला ठरवण्याचा हक्क आहे. आणि परंतु टोटल ही 100% च्या वर नाही गेली पाहिजे. त्यानुसार ते पर्सेंटेज ठरवायला लागेल. तर सायमल्टेनियस नॉमिनेशनचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आता. आणि सक्सेसिव्ह नॉमिनेशन म्हणजे काय, तर हे जे नॉमिनेशन आहे ते डिपॉझिटच्या बाबतीतच देता येणार आहे. लॉकर किंवा सेफ डिपॉझिटच्या बाबतीत असं नॉमिनेशन देता येणार नाहीये. तर हा जो चॉईस आहे सक्सेसिव्ह किंवा सायमल्टेनियस, हा सेव्हिंग आणि आरडी एफडी या संदर्भातच उपलब्ध आहे. तर आता सायमल्टेनियस नॉमिनेशन बद्दल मी अजून थोडंसं तुम्हाला सांगते की डिपॉझिटर्स मे नॉमिनेट अप टू 4 पर्सन्स, जे की आता आपण बोललो त्याबद्दल, अँड स्पेसिफाय द शेअर अँड पर्सेंटेज ऑफ एंटायटलमेंट टू इच नॉमिनी. म्हणजे प्रत्येक नॉमिनीला किती पर्सेंटेज मिळणार आहे ते मेन्शन करता येईल. एन्शुरिंग द टोटल इक्वल्स 100%, जे की मी आता तुम्हाला सांगितलं. अँड एनेबलिंग ट्रान्सपरंट डिस्ट्रीब्युशन अमंग ऑल नॉमिनीज. म्हणजे एक फेअर डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये होईल. म्हणजे त्यात पुढे लिटिगेशन नको की कुणाला किती वाटा मिळालाय याच्यानुसार वाद उद्भवणार नाही. आता सक्सेसिव्ह नॉमिनेशन जे म्हटलंय पुढच्या मुद्द्यामध्ये, त्याचा अर्थ बघूया. The individuals maintaining deposit articles in safe custody or lockers may specify up to 4 nominees, where the next nominee becomes operative only upon the death of nominee placed higher, and ensuring continuity in settlement and clarity of succession. आता जे काही सेफ कस्टडीमध्ये दागिने वगैरे ठेवले आहेत किंवा लॉकरमध्ये ठेवलेले आहेत, तर त्यांच्या संदर्भात आपल्याला हे पर्सेंटेजचा ऑप्शन इथे नाहीये. तर त्या केसमध्ये कसं होणार आहे की ए बी सी डी या 4 जणांना जर नामांकन दिलं असेल एक्सने, तर ए पहिला येईल पिक्चरमध्ये. जर ए नसेल, ए ची डेथ झालेली असेल तर बी, बी ची डेथ, ए आणि बी दोघांची डेथ झालेली असेल तर सी, आणि ए बी सी हे तिन्ही नॉमिनी उपलब्ध नसतील तर मग त्या केसमध्ये डी ला क्लेमची प्रोसीड्स देण्यात येईल. असा हा नियम आहे. आणि तो आर्टिकल्सच्या बाबतीत आणि लॉकर मध्ये किंवा सेफ कस्टडीमध्ये जे काही दागिने आहेत किंवा प्रेशियस वस्तू आहेत त्या संदर्भातला हा नियम आहे. तर आय होप तुम्हाला हे जे रूल्स आहेत हे आत्ता इथे क्लिअर झाले असतील. पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर जाऊया पुढच्या स्लाइडकडे. येस, तर मगाशी मी स्लाइडमध्ये जे काही एक्सप्लेन केलं तर त्याचंच मी एक छोटंसं प्रेझेंटेशन तुम्हाला करून इथे दाखवते, जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल. म्हणजे हे एक पिक्चर बघितल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की काय कोणत्या प्रकारे आता नॉमिनेशनमध्ये बदल झाला आहे. तर आता थोडंसं पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते. तर डिपॉझिटच्या संदर्भात
सायमल्टेनियस आणि सक्सेसिव्ह नॉमिनेशन हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. डिपॉझिट म्हणजे त्यात सेव्हिंग डिपॉझिट, टाइम डिपॉझिट म्हणजे FD RD हे सगळे डिपॉझिट्स येतात. त्यामध्ये जे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं 25-25% हा प्रपोर्शनेट शेअर देऊन नॉमिनेशन करता येईल, म्हणजेच सायमल्टेनियस नॉमिनेशन आणि सक्सेसिव्ह नॉमिनेशन ज्याच्यामध्ये प्रेफरन्स ठरवला जाईल. ABCD यांना प्रेफरन्स दिला जाईल आणि त्या प्रेफरन्सनुसार ते नॉमिनेशन निश्चित होईल. तर हा पर्याय डिपॉझिटच्या संदर्भात दोन्ही पर्याय अवेलेबल आहेत आणि आर्टिकल्स जे काही असतील सेफ डिपॉझिट आणि लॉकर तर त्याच्यामध्ये फक्त सक्सेसिव्ह नॉमिनेशन विथ प्रेफरन्स हा जो दुसरा पर्याय आहे तो उपलब्ध आहे. तर आपण पुढच्या स्लाइडकडे आता जाऊया. नॉमिनेशनच्या संदर्भातले अजून काही नियम आहेत ते थोडंसं विस्ताराने ते नियम पाहूया. तर आत्ताच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की बँकांना या संदर्भात काय सूचना दिल्या आहेत. बँकांना दिलेल्या सूचना सुद्धा आपण विचारात घ्यायला लागतील, ज्यामुळे आपल्याला आपला काय राईट आहे आणि आपण बँकेकडे काय डिमांड करू शकतो याची कल्पना येईल. तर बँकांना दिलेल्या सूचना पण आपण व्यवस्थित जाणून घेऊया. तर आता यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की गायडन्स अँड अवेअरनेस टू कस्टमर्स रिगार्डिंग नॉमिनेशन फॅसिलिटी. हे नॉमिनेशन देणं का महत्वाचं आहे, ते कशा प्रकारे देता येईल त्याचं ते विस्तृत करून सांगणं हे मॅन्डेटरी आहे. तर बँकांनी त्या संदर्भातल्या सूचना वेळोवेळी बँकेची जी प्रिमायसेस आहे तिथे लावून कस्टमर्सना त्याबद्दल सेन्सिटाईज करावं अशी अपेक्षा आहे. नंतर फॅसिलिटी इज अवेलेबल टू इंडिव्हिज्युअल आणि प्रोप्रायटर. जे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये अकाउंट ऑपरेट केले जातात, म्हणजे एक्स या व्यक्तीचा अकाउंट आहे तर तो एक्स ऑपरेट करणार आहे, XY जॉईंट अकाउंट आहे तर तो जॉईंटली किंवा दोघांपैकी एकाच्या सहीने ऑपरेट केला जाणार आहे. किंवा प्रोप्रायटरी अकाउंट आहे म्हणजे एखादा करंट अकाउंट आहे आणि त्याचा तो प्रोप्रायटर ऑपरेट करतो एखादा अकाउंट, तर प्रोप्रायटर सुद्धा नॉमिनेशन फॅसिलिटी अवेल करू शकतो. तर कारण तो इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये ते अकाउंट ऑपरेट करत असतो. त्यामुळे एक्स या व्यक्तीचा समजा एखादा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये कोणी पार्टनर नाहीये, तो प्रोप्रायटर म्हणूनच तो व्यवसाय जर चालवत असेल तर एक्स ह्या व्यक्तीला ॲज अ प्रोप्रायटर नॉमिनेशन देण्याचा हक्क आहे. याबद्दल सुद्धा बँकांनी प्रोप्रायटरी कन्सर्न्सचे जे काही अकाउंट आहेत त्यांना सूचना दिल्या पाहिजेत आणि त्यांचं नॉमिनेशन जर रजिस्टर केलेलं नसेल तर ते रजिस्टर करून घ्यावं असंही यामध्ये अपेक्षित आहे नवीन प्रोव्हिजन्सनुसार. तर जर तुम्ही प्रोप्रायटर असाल तर तुम्हालाही नॉमिनेशन देण्याचा अधिकार आहे, तुम्ही नॉमिनेशन देऊ शकता. तर आणि बँकांकडून काही रिफ्यूज वगैरे केलं गेलं तर या सर्क्युलरचा रेफरन्स देऊन तुम्ही विचारू शकता. नंतर कस्टमर जर का नॉमिनेशन द्यायला नकार देत असेल, समजा एखाद्या व्यक्तीला समजा नॉमिनेशन रजिस्टर नाही करायचे, अशाही व्यक्ती काही असतात की मला आत्ता नॉमिनेशन नाही द्यायचे, तर मग तसं एक तुम्ही डिक्लरेशन घेणं अपेक्षित आहे. म्हणजे बँकांनी हे डिक्लरेशन देणं इथे घेणं रेकॉर्डवर अपेक्षित आहे की एक रायटिंगमध्ये डिक्लरेशन कस्टमरकडनं घ्यावं की माझा अकाउंट आत्ता ओपन करण्यात यावा, परंतु आत्ता मी नॉमिनेशन मला आत्ता द्यायचं नाहीये, मला नॉमिनेशन रजिस्ट्रेशन करायचं नाहीये, ही फॅसिलिटी मला आत्ता नकोय, हे लिखित स्वरूपात बँकांनी लिहून घ्यावं. पण या कारणाने अकाउंट ओपन करायला रिफ्यूज करू नये अशी सूचना या प्रोव्हिजन्सनुसार बँकांना दिलेली आहे. तर पुढचा मुद्दा असा की बँकांनी एक चांगली प्रणाली डेव्हलप करावी जेणेकरून नॉमिनेशनचं रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन किंवा नॉमिनेशनमध्ये केला जाणारा बदल या गोष्टी कस्टमर्सना खूप सोप्या पद्धतीने करता येतील. म्हणजे त्यांनी ऑनलाईन प्रोव्हाइड करावं नॉमिनेशन रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनची फॅसिलिटी किंवा अशी प्रणाली डिव्हाइस करावी, असं हे सिस्टीम डेव्हलप करावी की जेणेकरून कस्टमर्सना ती इझिली ॲक्सेसेबल होईल
आणि त्यांना ते सोप्या पद्धतीने काही चेंजेस असतील किंवा कॅन्सलेशन असेल तर ते सोप्या पद्धतीने करता यावं अशी सिस्टीम बँकांनी डेव्हलप करावी अशी RBI ची सूचना आहे या सर्क्युलरनुसार. तर पुढे असं म्हटलंय की एक्नॉलेजमेंट ऑफ नॉमिनेशन. बँकांनी नॉमिनेशन रजिस्टर केल्यानंतर कस्टमरला त्याची एक्नॉलेजमेंट देणं इथे अपेक्षित आहे आणि ती एक्नॉलेजमेंट कस्टमरनी आठवणीने बँकेकडून घ्यावी. यासाठी 3 वर्किंग डेजचा पिरियड दिलेला आहे. 3 दिवसामध्ये बँकेने ही एक्नॉलेजमेंट देणं अपेक्षित आहे. तर या सगळ्या मुद्द्यांची नोंद तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला जर का ह्यातला एखादी गोष्ट समजा बँकेकडनं मिळत नसेल किंवा हे जे आता मी मुद्दे सांगितले त्यातलं जर का तुम्हाला बँकेकडनं काही सॅटिस्फॅक्टरी आन्सर मिळत नसेल या मुद्द्यांच्या अनुषंगाने तर तुम्ही तिथे क्वेश्चन करू शकता आणि विचारू शकता की आता हे जे नवीन नियम आहेत त्याच्यानुसार आम्हाला ही फॅसिलिटी देण्यात यावी म्हणून. तर आय होप आत्ताची स्लाइड सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. तर आपण आता शेवटच्या मुद्द्याकडे आलोय की याच्यामध्ये बेनिफिट्स कुणाला आहेत तर दोघांनाही आहेत. कस्टमर्सच्या दृष्टीने सुद्धा हे जे नवीन ज्या काही प्रोव्हिजन्स आल्यात त्या फायदेशीर आहेत कारण याच्यामध्ये कस्टमर्सचे जे काही अमाऊंट आहे बँकेकडे त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याच्या लिगल हेअर्समध्ये चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने होणार आहे. नंतर बँकेसाठी सुद्धा या नवीन प्रोव्हिजन्स एकदम चांगल्या आहेत, हेल्पफुल आहेत कारण याच्यामुळे जी काही डेथ क्लेम सेटलमेंटची प्रोसेस आहे ती सोपी होणार आहे. तर अशा प्रकारे या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केला आहे या प्रेझेंटेशनमधून. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या चॅनलला सबस्क्रिप्शन मिळावं अशी माझी अपेक्षा आहे जेणेकरून हा विषय मराठीतून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल. गृहिणींना सुद्धा या विषयाबद्दल माहिती मिळावी अशी एक अपेक्षा आहे माझी. तर त्यासाठी जास्तीत जास्त गृहिणींनी हा व्हिडिओ पाहावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून गृहिणी सुद्धा बरेच वेळा बँकांमध्ये जात असतात. बँकिंग आणि इतर जबाबदाऱ्या सुद्धा गृहिणींवर असतात तर गृहिणींसाठी सुद्धा आपला चॅनल खूप उपयुक्त आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी हाऊसिंग लोनच्या संदर्भात काय नियम असतात किंवा घर खरेदी करताना काय प्रोसेस असते, आयडियल प्रोसेस म्हणजे समजा अंडर कन्स्ट्रक्शन एखादा फ्लॅट तुम्ही परचेस करत असाल किंवा रिसेलचा फ्लॅट परचेस करत असाल तर त्या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आणि एक बँकर म्हणून काही टिप्स तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. पुन्हा एकदा विनंती करते चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.